आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 143, 147 सह 149 प्रमाणे खटला चालविण्यात आला. अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे की दिनांक 6/6/2018 रोजी सकाळी 8:30 वाजेचे सुमारास फिर्यादीचे पती आप्पा राव हे सामायिक क्षेत्रात शेत गट नंबर 86 मध्ये कडीपत्ता आणण्यासाठी गेले असता त्यावेळी आरोपी धुळोबा याने त्याचे पतीस कडीपत्ता का नेतोस म्हणून शिवीगाळ केली व गच्ची धरली. त्यानंतर फिर्यादीचा मुलगा रामचंद्र व अंबादास हे का मारलेस म्हणून विचारण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे पती व मुले फिर्याद देण्यास पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघाले असता आरोपी एकत्र जमून हातात फळ्या व दगड घेऊन फिर्यादीचे घरासमोर आले. आरोपी प्रकाश हा म्हणाला की तुम्ही कोर्टात केलेला दावा मागे घ्या व आरोपी सचिन याने हातातील फळीने फिर्यादीचे उजव्या खांद्यावर मुक्का मार मारला. आरोपी अनंत याने फिर्यादीचा मुलगा रामचंद्र यास डावे हाताचे कोपरावर मारून जखमी केले. आरोपी धुळोबा याने फायटरने फिर्यादीचे पतीस मारले व फिर्यादीचा मुलगा अंबादास यास फायटरने डाव्या डोळ्याच्या खालच्या बाजूस मारले. आरोपी विमल, तुळसाबाई, अश्विनी या सर्वांनी दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे फिर्यादीने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर फिर्याद वरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 161/2018 चा भादवी कलम 143, 147 सह 149 आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल / 577 P.J. सोनवणे, तुळजापूर पोलीस स्टेशन यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. घटनास्थळाचा पंचनामा, जप्ती पंचनामा केला. आवश्यक ते दस्तऐवज हस्तगत केले. तपासाअंती आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. माझे पूर्वाधिकारी यांनी आरोपी विरुद्ध निशाणी क्रमांक 48 प्रमाणे भादवी कलम 143, 147 सह कलम 149 अन्वये दोषारोप निश्चित केले. सर्व आरोपींना दोषारोप त्यांच्या भाषेत वाचून व समजावून सांगितला. सर्व आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता 4 साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यात आरोपी विरुद्ध दोषदर्शित पुरावा मिळून न आल्याने आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 313 प्रमाणे निवेदन नोंदविण्यात आले नाही. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद उपलब्ध पुरावा यांचे अवलोकन केल्यानंतर खालील वाद प्रश्न माझे विचारासाठी उपस्थित होतात. त्या वाद प्रश्नावरील निष्कर्ष कारण मीमांसेसहित मी खालीलप्रमाणे नमूद करत आहे.
कारण मीमांसा वाद प्रश्न क्रमांक 1 ते 6 साठी वाद प्रश्न क्रमांक 1 ते 6 वर संबंधित आलेला अभियोग पक्षाचा पुरावा एकसारखा असून संक्षिप्ततेकरिता वाद प्रश्न क्रमांक 1 ते 6 यांचे मी एकत्रित विवेचन करून उत्तर देत आहे. फिर्यादी लक्ष्मी, रामचंद्र आणि अंबादास यांच्या साक्षीत आले आहे की आरोपींनी त्यांना लाकडी फळी, दगड, लोखंडी फायटरने मारहाण केली नव्हती. या सर्व साक्षीदारांना अभियोग पक्षाने उलट तपासादरम्यान विचारले जाणारे प्रश्न विचारले असता त्यांनी अभियोग पक्षाच्या कथनास दुजोरा देणारी साक्ष नोंदवली नाही. कुठलीही घटना घडल्यानंतर त्या घटनेचा परिणाम दाखविणारी घटनास्थळ पंचनामा हा अतिशय आवश्यक व जरुरीचा असतो. घटनास्थळ पंचनाम्यावरून घटनेच्या नंतरची परिस्थिती अभिलेखावर येण्यास मदत होते. अभियोग पक्षाने घटनास्थळावरील पंच यांची साक्ष नोंदवली नाही. त्यामुळे अभियोग पक्षास घटनास्थळावरील घटना घडल्यानंतरची परिस्थिती सिद्ध करता आली नाही. बचाव पक्षाने निशाणी क्रमांक 69 ते 72 वर असलेले जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मान्य केले आहे, परंतु सदर जखमा या फिर्यादी व साक्षीदारांना झाल्याबाबतचा तोंडी पुरावा त्यांनी नोंदवलेला नाही. त्यामुळे अभियोग पक्षाने फिर्यादी व साक्षीदारांना निशाणी क्रमांक 69 ते 72 वरील नमूद असलेला वैद्यकीय प्रमाणपत्रातील जखमा झाल्याचे सिद्ध केले नाही. वर नमूद अभियोग पक्षाचा तोंडी पुराव्याचे अवलोकन केले असता दिनांक 6/6/2018 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास शेत गट नंबर 86 मध्ये व फिर्यादीचे राहते घराजवळ सार्वजनिक जागी आरोपींनी समान हेतुपुरस्सर गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमवून जमावाच्या समान उद्देश पूर्ती खातर त्यात घटक म्हणून समाविष्ट झाले व फिर्यादी लक्ष्मी व साक्षीदारांवर बलप्रयोग केला, दंगल घडवून आणली. फिर्यादीस व साक्षीदारांना लाकडी फळी, दगड, लोखंडी फायटर व लाथाबुक्क्यांनी मारून इच्छापूर्वक दुखापत केली, तसेच शिवीगाळ केली व सार्वजनिक शांततेचा भंग करण्यास उद्युक्त केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली असे अभियोग पक्षाने सिद्ध केले नाही. म्हणून मी वाद प्रश्न क्रमांक 1 ते 6 ला नकारार्थी उत्तर नोंदविले आहे. फुल स्टॉप.